सुमित आणि त्याचा मित्र प्रभास इस्रायल हमास संघर्षावर चर्चा करत होते। हा संघर्ष कच्च्या तेलाच्या किमतीला चालना देत असून त्यामुळे महागाई वाढू शकते असं प्रभास म्हणाला। गुंतवणुकीची ही चांगली संधीही असू शकते असं सुमित म्हणाला। पण यामागे काय लॉजिक आहे असं प्रभासने त्याला विचारलं। जर क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या तर त्याचा ऑइल अँड गॅस सेक्टरला फायदा होईल असं सुमित म्हणाला। क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या तर त्याचा ऑइल अँड गॅस सेक्टरला फायदा होईल असा सुमितचा अंदाज आहे। मात्र हे समजून घेण्यासाठी आपल्याला या सेक्टरवर क्रूड ऑइलच्या किमतींचा कसा परिणाम होतो ते समजून घेतलं पाहिजे। आपला देश क्रूड ऑइलच्या एकूण गरजेपैकी 85% ऑइल आयात करतो। दरवर्षी त्यावर अब्जावधी डॉलर्स खर्च केले जातात। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारताच्या इम्पोर्ट बिलामध्ये वाढ होते आणि आपल्याला जास्त डॉलर्स खर्च करावे लागतात। डॉलरची मागणी वाढली की डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतो। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाचं डेप्रिसिएशन यामुळे इम्पोर्ट बिल आणखी वाढतं। यामुळे महागाई देखील वाढते, कारण कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर पेट्रोल डिझेल महाग होतात, त्यामुळे महागाईत वाढ होते। अशा वेळी कच्च्या तेलाच्या किमतींबाबतचा दृष्टिकोन जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। इस्रायल हमास युद्ध चालू झाल्यानंतर एका आठवड्यातच क्रूडचा रेट प्रति बॅरल $91च्या वर गेला होता, जो 6 ऑक्टोबर रोजी $85च्या खाली होता। मे आणि जून 2023 या 2 महिन्यात क्रूड ऑइल $70च्या आसपास ट्रेड करत होतं। त्यानंतर क्रूड ऑइलमध्ये एकतर्फी तेजी आली आणि सप्टेंबर 2023 मध्ये क्रूड ऑइलने आंतरराष्ट्रीय बाजारात $95चा उच्चांक नोंदवला। जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सौदी अरेबियाने उत्पादन क्षमतेत दररोज 10 लाख बॅरलची कपात घोषित केली होती। क्रूड ऑइलची निर्मिती करणारा सौदी अरेबिया हा जगातला दुसरा मोठा देश असल्याने या निर्णयाचा क्रूड ऑइलच्या किमतींवर मोठा परिणाम पाहायला मिळाला। याआधी यावर्षी एप्रिलमध्ये ओपेकच्या 8 सदस्य देशांनी त्यांच्या उत्पादन क्षमतेत दररोज 11.6 लाख बॅरलची ऐच्छिक कपात जाहीर केली होती। इतकंच नाही तर ऑक्टोबर 2022 मध्ये सर्व ओपेक देशांनी एकत्र येऊन कच्च्या तेलाच्या किमतींना आधार मिळावा म्हणून तेलाचं उत्पादन रोज 20 लाख बॅरलने कमी केलं होतं। फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्धाची सुरुवात असो किंवा ओपेक देशांच्या तेल उत्पादनात झालेली घट किंवा इस्रायल युद्ध असो, ब्रेंट क्रूडची किंमत यावर्षी प्रति बॅरल $70च्या खाली गेली नाही। वाढणारा डिमांड आणि उत्पादन क्षमता कमी झाल्यामुळे ओपेक देश क्रूड ऑइलच्या किमती $80 ते $105च्या दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करतील असा अंदाज गोल्डमन सॅक्सने वर्तवला होता। दुसरीकडे मॉर्गन स्टॅनलीने अंदाज व्यक्त केला होता की 2023च्या चौथ्या त्रैमासिकात क्रूडच्या किमती $95 पर्यंत वाढू शकतात। 2024च्या पहिल्या त्रैमासिकात कच्च्या तेलाच्या किमतीचा अंदाज $12.5ने वाढून $92 वर गेला आहे। दुसऱ्या त्रैमासिकात $10 वाढीचा अंदाज आहे, तर तिसऱ्या त्रैमासिकासाठी $7.5च्या वाढीचा अंदाज आहे आणि चौथ्या त्रैमासिकासाठी $5च्या वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे मॉर्गन स्टॅनलीने अंदाज लावलाय की 2026 मध्ये कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा $150 पर्यंत पोहोचू शकतात। मुझे लग रहा है कि ये जो ब्रेंट क्रूड के जो दाम है वो एक रेंज में रहेंगे। वर्स्ट केस मुझे लगता है कि $100 हो सकते हैं एंड इन नियर टर्म सपोर्ट में $86-87 के करीब बढ़िया सपोर्ट है। बट अगर नेचुरल गैस की अगर बात करें तो यहाँ पे एक इंटरेस्टिंग फॉर्मेशन बना है। $3 के ऊपर ट्रेड करना यानी कि नेक्स्ट लेवल्स 3.5 के होते हैं और $3 के ऊपर ट्रेड करना यानी इट्स लाइक लॉन्ग टर्म रेजिस्टेंस के ऊपर ट्रेड करने जैसा है। नो डाउट कि हमने बीच में एक बड़ी स्पाइक देखी थी, लेकिन अगर आप ओवरऑल इस पर्टिकुलर नेचुरल गैस के लॉन्ग टर्म चार्ट को देखते हो तो मोस्ट ऑफ द टाइम ये $3 के करीब आता है, फिर इसमें रिएक्शन आता है। बट इस बार $3 के ऊपर अगर ये कंफर्टेबली ट्रेड अगर कर लेता है, सस्टेन अगर हो जाता है और 3.5 के बैरियर को क्रॉस कर देता है, तो फिर ये सिचुएशन को समझना थोड़ा मुश्किल हो जाएगा। क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅसच्या किमती वाढल्यामुळे ONGC, ऑइल इंडिया, HOEC, रिलायन्स, वेदांतासारख्या ऑइल अँड गॅस प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्यांसह सेलन एक्सप्लोरेशन, जिंदाल ड्रिलिंग, डॉल्फिन ऑफशोर आणि दीप इंडस्ट्रीजसारख्या ऑइल अँड गॅस कंपन्यांना फायदा झाला। याशिवाय IGL, गुजरात गॅस सारख्या गॅस वितरण कंपन्यांनाही कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा अप्रत्यक्ष फायदा होतो, कारण गॅसच्या किमतीही वाढतात। पेट्रोनेट, LNG आणि गेल सारख्या कंपन्यांना देखील याचा फायदा होतो।
दुसरीकडे HPCL, BPCL, IOC सारख्या ऑइल मार्केटिंग कंपन्या मात्र तोट्यात आहेत, कारण क्रूडच्या किमतीत वाढ झाल्यामुळे या कंपन्यांची इनपुट कॉस्ट वाढते आणि त्यांच्या मार्जिनवर दबाव येतो. भरपाईसाठी या कंपन्या पेट्रोल, डिझेल, ATF, LPG इत्यादींच्या किमती वाढवतात. आता प्रश्न असा आहे की जर क्रूड ऑइलच्या किमती वाढणार असतील तर ऑइल अँड गॅस सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावे का? मुझे लगता है कि इस पर्टिकुलर न्यूज़ फ्लो के बेसिस पे अगर किसी एक स्टॉक को चुनना है तो मैं कहूँगा कि रिलायंस इंडस्ट्रीज को इसका बेनिफिट होता है, बिकॉज़ इसके मार्जिन्स फिर बढ़ जाते हैं। और रिलायंस इंडस्ट्रीज जो अभी 2320, 2315 के करीब ट्रेड कर रहा है, फंडामेंटली काफ़ी अट्रैक्टिव है। 2600 के लेवल्स एक्सपेक्टेड है और अभी भी अगर देखा जाए तो ओवरऑल कंपनी का जो 50% बिज़नेस है, वो ऑयल एंड गैस से ही आता है। तो मुझे लगता है कि रिलायंस इंडस्ट्रीज के ऊपर सबसे पहले फोकस करें और इसके अलावा अगर आप देखें तो फिर मुझे लगता है कि शायद जो एलपीजी या उससे रिलेटेड कंपनीज है जैसे कि आईजीएल है, एमजीएल है, वहाँ पे हमें लगता है कि थोड़ी बढ़ोतरी मिल सकती है देखने के लिए। बट जैसे कि ओवरऑल एक फंडामेंटल्स बने हुए हैं और जैसे गवर्नमेंट की तरफ से जो एक सब्सिडी के ऊपर जो ऑलरेडी काम किया गया हुआ है, मुझे लगता है कि कोई बड़ा बेनिफिट और किसी कंपनीज को आना मुश्किल है। बट ये इसके नेगेटिव इम्पैक्ट काफ़ी आ सकते हैं, जैसे कि सीमेंट कंपनीज़ है या तो जो एफएमसीजी कंपनीज़ है, वहाँ पे इसका इम्पैक्ट रहेगा। पेंट कंपनीज़ है, इनके कॉस्ट ऑफ प्रोडक्शन में बढ़ोतरी होगी और इसी वजह से हमें लगता है कि ये पर्टिकुलर स्पेस में थोड़ा और प्रेशर बनेगा। क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅसच्या किमती वाढल्या तर ऑइल अँड गॅस कंपन्यांच्या मार्जिनवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे ऑइल अँड गॅस शेअर्समध्ये तेजी येऊ शकते. मात्र हा सेक्टर सिक्लिकल असल्यामुळे या शेअर्समध्ये लॉंग टर्मसाठी गुंतवणूक न करता स्विंग ट्रेडिंग केलं तर कमी जोखीम घेऊन चांगला रिटर्न मिळू शकतो. तसेच क्रूड ऑइल पुन्हा एकदा $100 पार गेलं तर केंद्र सरकार पर्यायी इंधनाचा आणखी गांभीर्याने विचार करेल. त्यामुळे इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांचा त्यांना फायदा होईल. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या तर इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीमध्ये चांगली वाढ होईल. त्याचा टाटा मोटर्स सारख्या कंपन्यांना नक्की फायदा होईल. त्यामुळे आधी क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅसच्या किमतींचा ट्रेंड बघावा लागेल आणि त्यानुसार लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंग पोझिशन घेऊन चांगला नफा कमवता येईल.